विनंती असेल माझी दादांनो, बहिणी बहिणी एकत्रित आल्याच्या नंतर एकमेकीविषयी प्रेम उमडून येत असेल तर खऱ्या बहिणी बहिणी, पण बहिणी एकत्रित आल्याच्या नंतर संपत्तीच्या गप्पा हाणत असतील तर नक्कीच समजायचं या बहिणी बहिणीच्या गप्पा नाहीत, तर संपत्तीच्या तराजूत तोलणाऱ्या अभिमानाच्या गप्पा आहेत. बहीण किती गरिबीची असेल तर भावाचा कधी अपमान करत नाही. ती बोळा बाबडा भाऊ भेटायला आला तर तिचं मन भरून येतं. पण बऱ्याचदा बरी बहीण जर गरीबाला देत असेल, दिलेली असेल, तर बऱ्याचदा श्रीमंत घरचे भाऊ त्या गरीब बहिणीला ना बोलतही नाही तर तिच्या घरी जात नाही. श्रीमंती आणि गरिबी दुपारची नाही तर आभराची म्हणेल मी. आभ्र जसे वाहत राहतात, आज इथं आता इथं सावली तर क्षणात तिथं सावली असते. श्रीमंती आणि गरिबी दुपारची सावली, आभराची सावली निघून जाईल. प्रत्येकाचे दिवस फिरत राहतात. आज आपल्यावर वेळ आहे, उद्या त्याच्यावर वेळ आहे. सो सोनार की एक लोहार की मौका सबको मिलता है. त्याच्या कचाट्यातून कोणी सुटत नाही. आज आपल्यावर वेळ आहे, उद्या त्याच्यावर असेल. वेळ कुणावर कशी चालू येईल सांगता येत नाही. मन बहीण भाऊ तरी निदान एकमेकाला श्रीमंतीच्या पारड्यात, श्रीमंतीच्या तराजूत तोलू नका. बहिणी श्रीमंतीच्या गप्पा आणू लागल्या. सती नवऱ्यानं काय घर बांधलं की नाही अजूनही बोंबलं ते शिंटतो. सती नवरा काय कपडे बिपडे घालतो नाही अजूनही उघडाच हिंडतो. एक जण म्हणे सती नवरा काय लॉकेट बिकेट घालतो की नाही अजूनही मुंडक्याच्याच माळा गळ्यात घालतो. एक बहीण म्हणे सती तुझ्या नवऱ्याच्या डोक्यातून मागं ते केसातून पाणी गळत होतं, ते थांबलं का ग? किती अपमान, किती अपमान. बाई स्वतःचा अपमान सहन करू शकते पण नवऱ्याचा अपमान सहन करू शकत नाही. एक बोलू, जी बाई माहेरच्या मंडळीत नवऱ्याचा अपमान करत असेल ती खरी बायकोच नाही गड्या, ती खरी बायकोच नाही. अपमान वाटला सतीला. वडिलाजवळ गेली, दर्शन घेऊ दिलं नाही. आई जवळ गेली, आईनं काळजाला लावलं आणि मिठीत घेऊन माय त्या सतीला ढसून रडू लागली. सती माता, आई माझा अपमान सहन करेल पण माझ्या नवऱ्याचं सहन नाही करणार. यज्ञ मंडपात गेली सती माता, यज्ञ कुंडाजवळ गेली, यज्ञाजवळ गेली. देव पंचायतनामध्ये तिला भगवान शिवजीचं स्थान आणि भगवान शिवजीचा हवीर भाग दिसला नाही. राग आला सती मातेला आणि सती माता म्हणते सगळ्या सभेमध्ये मंडपात तिला सगळे देवलोक भगवान शिवजीची निंदा करताना दिसले. मी माझा अपमान सहन करेल पण माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करणार नाही. सती मातेला राग आला आणि आवेशात सती माता बोलू लागली, हे सभा जना हो, ज्याने कोणी शिवनिंदा केली असेल आणि ऐकली असेल त्याला भगवान शिवजी शिक्षा केल्या वाचून सोडणार नाहीत. मला अभिमान वाटतो ज्यावेळी माझे पती मला म्हणतात हे दाक्षायणी, दाक्षाची कन्या म्हणून संबोधन करतात. माझा मालक, माझा पती स्वप्नातही कोणाविषयी वाईट विचार करत नाही. आणि अशा भोळ्या महादेवाचा माझा बाप जर अपमान करत असेल तर अशा शिवनिंदकापासून तयार झालेलं हे शरीर सुद्धा मी आता ठेवणार नाही. सतीने दोन्ही हात जोडले, आकाशाच्या दिशेने पाहिलं आणि भगवान श्रीहरीला प्रार्थना केली, हे श्रीहरी मी आता मरते पण मला जन्मोजन्मी भगवान शिवजीच पती स्वरूपात मिळावे. सती मरत हरी सन बरू मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. सती मातेने स्वतःच्या शरीराच्या अंगठ्यापासून योगाग्नी प्रज्वलित केला आणि त्या योगाग्नीमध्ये स्वतःचं शरीर भस्म करून टाकलं, आहुती दिली स्वतःच्या शरीराची. ज्यावेळी ही गोष्ट नारदांकरवी भगवान भोलेनाथाला कळाली, राग आला भगवान भोलेनाथाला. जटा मोकळ्या केल्या, जटा आपटल्या आणि तांडव नृत्य करायला सुरुवात केली. जटाटविकलज्वलं प्रभाव पावितस्थले केवलं विलंबितं भुजंगतं चंड तांडव तनोतुन शिव शिव जटाकटा संभ्रम ब्रह्मनिलिं पलिंगन विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावति किशोर चंद्र चांदमं
सायक नरेंद्र नंदिनी उच्चाग्र चित्र पत्रक प्रकल्पनेक शिल्पिनी त्रिलोचने रथ नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्धर स्फुर निशीतिनी तम प्रबंध बद्ध खंड निलिंप निर्झरीधर कनोति वृत्ति सिंधुर कला निधान बंधुर श्रियं जगद्धुरंधर जटा मोकळ्या सोडल्या, जटा आपटल्या, तांडव नृत्य करायला प्रारंभ केला. जटा आपटून वीरभद्र प्रकट केला. दान 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 पावलं टाकत निघाला. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. दक्ष गणात शिवगणात तुंबळ युद्ध झालं. देवादिकांना हानी पोहोचवली. दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला. नस्त दस्त सभा झाली. भगवान शिवजीने प्रचंड क्रोध आला. आता क्रोधाचा अग्नी जगाला भस्म करतो की काय. सती मातेचं अर्धवट जळालेलं शरीर उचललं आणि त्रिभुवनात घेऊन भटकू लागले. भगवान श्रीहरीने नारायणाने शारंग धनुष्याने सती मातेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी तुकडे पडले त्या त्या ठिकाणी स्वतंत्र शक्तीपीठ निर्माण झाले. जी 51 52 शक्तीपीठ आहेत ना, 51.5 त्यापैकी 3.5 शक्तीपीठ महाराष्ट्राच्या मातीला लाभलीत. केवढी मोठी पुण्य आहे आपली. माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजा भवानी, माहूरची रेणुका, तुळजापूरची जगदंबा तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई आणि सप्तशृंग गडावरची सप्तशृंगी माता वनीची देवी. हे 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्राला लाभले. 3.5 शक्तीपीठाची वारी करण्यासाठी आपल्याला अख्खा महाराष्ट्र हिंडायची गरजच नाही. बोलू गोड वाक्य. 3.5 शक्तीपीठ तुमच्या माझ्या घरात येत, उमरावर लांडायची गरज नाही. पहिलं शक्तीपीठ जिनं जन्माला घातलं ती आपली आई. दुसरं शक्तीपीठ जी जन्माला आली आपल्या पाठीवर, आपण जिच्या पाठीवर, ती आपली रक्ताची बहीण आहे. तिसरं शक्तीपीठ जिनं आपल्यासाठी माय बापाचा घरादाराचा सुखाचा त्याग केला, ती आपली अर्धांगिनी धर्मपत्नी. तिसरं शक्तीपीठ आहे. आणि 4थी शक्तीपीठ अर्ध शक्तीपीठ तुमच्या घरात जन्माला आलेली, तुमच्या पोटी जन्म घेतलेली तुमची छोटीशी कन्या, ज्याला आई, बायको, बहीण आणि पोरगी या 4 स्त्रियांचा आदर करता आला, त्या पुरुषाला, त्या व्यक्तीला भारतातील प्रत्येक नारी ही शक्ती स्वरूपीनेच आहे आणि ही शक्तीपीठच आहे. म्हणून या 4 स्त्रियांचा आम्हाला आदर करता आला पाहिजे. सती मातेचं शरीर ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या त्या ठिकाणी स्वतंत्र प्रकारचं शक्तीपीठ निर्माण झालं. हीच सती पर्वतराजाच्या घरी म्हणजे हिमालय पर्वताच्या घरी पुत्री म्हणून जन्मास आली. हिमालय पर्वत, पर्वताची कन्या म्हणून पार्वती. तेही कारण ही मी घरी गृह जाई, जनमी पार्वती तनुबाई. पार्वती म्हणून श्रद्धा नाव ठेवण्यात आलं. श्रद्धा लहानाची मोठी झाली, 7 वर्षाची झाली, तपश्चर्या करू लागली. इकडे तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला. सती गेल्याच्या नंतर भगवान शिवजी समाधीत होते, सतीच्या विरहात होते. म्हणून लग्न काही नंतर केलं नाही, पण देव लोकांनी मध्यस्थी केली आणि भगवान श्रीहरीच्या आज्ञेवरून भगवान भोलेनाथ लग्न करायला तयार झाले. सप्तर्षींनी मध्यस्थी केली, पोरगी पसंत केली आणि आता शिव पार्वतीचा विवाह थोडक्यात करून आपण आजच्या कथेला विराम देणार आहोत. बऱ्याचदा आम्ही कीर्तन कट करायचा प्रयत्न केला. खानदेश जळगावच्याही पुढे अंतर भरपूर आहे. त्यांचा फोनच आला नाही, आम्हाला वाटलं आता कॅन्सल झालं, पण अचानक काल त्यांचा फोन आला, ताई कीर्तन लक्षात आहे ना, म्हणून आजची कथा या ठिकाणी विराम घेते. आज तुम्ही मला पदरात घ्या, पुढे मी तुम्हाला पदरात घेईन. म्हणजे वेळ प्रत्येकाची येते, बरोबर आहे ना. आज तुम्ही मला पदरात घ्या, उद्या मी तुम्हाला पदरात घेते. आजचा कथेचा झालेला भावपुष्पा या ठिकाणी संपन्न करूयात. भगवान शिवजीची वरात पर्वतराजाच्या नगरी उज्जैन नगरीला निघाली. सुसज्ज मंडप सजवलेला आहे. 33 कोटी देवता शिव पार्वतीच्या विवाहाला या ठिकाणी हजर आहेत. भगवान शिवजी आणि सामान्य नवरदेवाची वरात सामान्य असते, महादेवाची वरात सुद्धा महावरात आहे. भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती.
उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती उते वेताळ नाचती वेताळ नाचती गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुके हार कंठी शोभे वासुके हार गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर बोली उमापती महेश्वर भगवान की हर हर सामान्य नवरदेवाची वरात सामान्य असते, पण भगवान भोलेनाथाच्या वरातीत नाचणारे कोण होते? भूत, वेताळ, डांकिनी, शांकिनी, हाडळणी, वेताळणी भगवान भोलेनाथाच्या वरातीत नाचतात. नाचत नाचत वरात आली. औक्षण करताना मैना रडणी बेशुद्ध होऊन पडली, पण नारदांनी समजावलं, तुमच्या घरी जगाला जन्माला आलेली पार्वती साक्षात जगत जननी जगदंबा आहे. मग दोघही जण जगदंबेला साष्टांग प्रणिपात करतात. प्रथम गणेशाचं पूजन झालं. आदी देवता म्हणून, शिव पार्वतीचा पुत्र म्हणून पूजलं नाही, तर अनादी देवता म्हणून गणेशाचं पूजन झालं आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न झाला. 1 मिनिटाचं भजन करू आणि लगेच आरती घेऊ. आरतीचे यजमान समोर या. सर्वांनी उठून उभा राहा आता. आणि उद्याच्या सूचना, 1 मिनिट खाली बसा. उद्या आपण सर्व लक्ष